तर पुढे बातमी आहे। भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट ही ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटातील कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाली होती। मात्र अंतिम सामन्यापूर्वी तिचं वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम अधिक राहिल्यामुळे तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं। त्यानंतर विनेशनं आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे दाद मागितली। तिच्या अपीलावर आज निर्णय घेतला जाणार आहे। दरम्यान भारताकडून ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे हे विनेशची आणि भारतीय ऑलिम्पिक समितीची बाजू मांडणार आहेत। या सुनावणी दरम्यान कुस्तीपटू विनेश फोगाट आणि तिची टीम उपस्थित असणार आहे। भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटातील कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेली असताना या अंतिम सामन्यापूर्वी तिचं वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम अधिक नोंदवलं गेलं आणि त्यामुळे तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं। त्यानंतर विनेशनं आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे या संदर्भात दाद मागितली आहे। तिच्या अपीलवर आज निर्णय घेतला जाणार आहे। भारताकडून ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे हे विनेशची आणि भारतीय ऑलिम्पिक समितीची बाजू मांडणार आहेत आणि या सुनावणी दरम्यान कुस्तीपटू विनेश फोगाट आणि तिची टीम उपस्थित असेलच। मात्र या सुनावणीकडे देखील संपूर्ण भारताचं लक्ष लागलंय। आमचे प्रतिनिधी अमित मोडक आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरती आहेत। अमित, खूप महत्त्वाची ही सुनावणी असणार आहे आपल्या सगळ्यांसाठीच। काय काय होऊ शकतं आज? बिलकुल श्वेता, पूर्ण देशाचं लक्ष याच्याकडे लागलेलं असेल, कारण ज्या पद्धतीनं विनेश फोगाट गोल्ड पर्यंत पोहोचली होती आणि त्यानंतर फक्त 100 ग्रॅम वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं। आता जी याचिका आहे त्याच्यामध्ये दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत श्वेता। पहिली गोष्ट अशी की तिला किमान सिल्वर मेडल देण्यात यावं, ही पहिली मागणी भारताकडून करण्यात येते। कारण तुम्ही डिस्क्वालिफाय केलं तर तिच्या हातून गोल्ड गेलं, परंतु ती मेहनत घेऊन फायनल पर्यंत पोहोचली होती। 100 ग्रॅम वजन फक्त वाढलं होतं, तर किमान असं गृहीत धरता येईल का की या लढतीमध्ये ती पराभूत झाली। त्यामुळे तिला गोल्ड नाही तर किमान सिल्वर मेडल देण्यात यावं अशी ही याचिका लावून धरणार आहे भारत। कारण सिल्वर मेडल ही खूप मोठी गोष्ट आहे महिला कुस्तीमध्ये, जे आतापर्यंत आपल्याकडे आलेलं नाही आहे। त्यामुळे आणि विनेश फोगाटने घेतलेली मेहनत त्याचं देखील कुठे ना कुठे त्याच्यासोबत न्याय होईल अशी सर्वांना अपेक्षा आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की एक मागणी अनेक खेळाडूंकडून उठते आता विनेश फोगाटच्या या सर्व प्रकरणानंतर, ते म्हणजे की या वेट जे 100 ग्रॅम आणि 150 ग्रॅम मुळे तिला डिस्क्वालिफाय करण्यात आलं, ही रेंज खूप कमी होती आणि अशी मागणी होते की किमान 1 किलो पर्यंत वेट जास्त असलं तरी ते अपात्र ठरवण्यात येऊ नये। परंतु या गोष्टीकडचा निर्णय ऑलिम्पिक समितीला घ्यावा लागेल। पण किमान आज हरीश साळवे जेव्हा विनेश फोगाटची बाजू मांडेल तेव्हा संपूर्ण देशाचं लक्ष त्या सुनावणीकडे लागलेलं असेल। कारण विनेश ते पदक डिझर्व करते आणि ते तिला मिळायला हवं अशी कोट्यावधी भारतीयांची आशा, अपेक्षा आणि मागणी आहे श्वेता। बिलकुल, बघूयात आता या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं। अमित, धन्यवाद सगळ्या दिलेल्या माहितीसाठी।